श्रीराम जय राम जय जय राम। धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग। द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले, एकापासून दोन झाले। आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले। मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल। माया कल्पनेचीच झाली, तिला कल्पनेनेच मारावी, एकच करावे। अद्वैतात जे राहिले त्याच्या नादी आपण राहावे। भगवंताचे होण्याकरता ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे। ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे। माया तरी भगवंतामुळेच झाली। जो भगवंताचा होतो त्याला माया नाही बाधत। मायेचा जोर संकल्प विकल्पात आहे। अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत। भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते। प्रत्यक्ष साकार रूप हे काही रूप नव्हे। जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय। भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे। समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय, म्हणूनच जे पूर्ण नाही ते असमाधान। भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय आणि हेच पूर्णपण आहे। जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय। धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोगच। जो दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय। सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो। या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते। या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात। पण या सुधारणा जितक्या जास्त होतात तितके मनुष्याला दुःखच जास्तच होते। जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते। असली विद्या पोटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही। समाधान देणारी विद्या निराळीच आहे, म्हणून लौकिक विद्येला फार महत्त्व देऊ नये। एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की जगात कुठे सुख, समाधान आणि आनंद आहे का? पण तो संशय बरोबर नाही, कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल? असमाधान याचा अर्थच समाधान नाही। ते यावरून असे स्पष्ट दिसते की आधी समाधान असलेच पाहिजे। दिवाळीमध्ये सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो। याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजी विरहित घालवितो। उद्या पुन्हा काळजी आहेच, पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो। श्रीराम जय राम जय जय राम। देशातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास स्वामी। समर्थांनी दासबोध आणि मनाचे श्लोक याची सुरुवात गणपतीला वंदून केली आहे। ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथामध्ये व समर्थ आणि समर्थ संप्रदाय ग्रंथामध्ये पान क्रमांक 106 वर गणेशोत्सवाचे आयोजन केल्याचे वर्णन खालील ओवीमध्ये सांगितले आहे। समर्थे सुंदरमठी गणपती केला, दोन्ही पुरुषे सिंदूरवर्ण अर्चिला।
सकळ प्रांतासी महोत्सव दाविला भाद्रपद माघपर्यंत. शिवराजसी 11 मुठी भिक्षा मागो धाडिली. शिवराज म्हणे माझी परीक्षा समर्थे मांडिली. 11 अकरी 21 खंड्या कोठी पाठविली. हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया. वरील ओवीमध्ये तर स्पष्ट दिसून येते की समर्थांनी सुंदर मठात म्हणजेच आनंदवन भुवनी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. भाद्रपद महिन्यापासून ते माघ महिन्यापर्यंत थोडक्यात सांगायचं झालं तर जगातील हा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव जवळपास 5 महिने सुरू होता. आरंभी वंदिनी विघ्नविनायक जया ब्रह्मादिक वंदितील संत कवी ऋषी मुनी मग त्रिभुवनी कार्यसिद्धी. समर्थगाथा 1598 ओवीमध्ये तर याचं वर्णन समर्थांनीही अचूक केलं आहे. गणपती पाहुनी आले, सिद्ध लाडूसी मोदक केले, तुपा साखरेने घोळले रे, भक्त जेविता धाले रे. समर्थांच्या आनंदवन भुवनी कवितेतील 8 ओवी वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल. हे साक्ष देखिले दृष्टी, किती कल्लोळ उठिले, विघ्नान विघ्न प्रार्थिले, गेलो आनंदवन भुवनी. गणेशोत्सव कशासाठी आयोजित करण्यात आला असावा याचे वर्णन समर्थांनी सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या त्यांच्या जगप्रसिद्ध आरतीमध्ये केल्याचे दिसून येते. या ओवीची रचना समर्थांनी 1658 मध्ये केली आहे. थोडक्यात इतिहास पाहायचा झाला तर विजापूरचा सरदार अफझल खान हिंदवी स्वराज्यावर चाल करून आल्याचे शिवथर घळीतील आनंदभुवनामध्ये समर्थांना समजून आले. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची या आरतीद्वारे समर्थांनी संकटी पावावे निर्वाणी रक्षावे असा म्हणजेच आमच्या शिवाजीराजेंना या संकटामध्ये पाव आणि त्यांचे निर्वाणापासून रक्षण कर असा नवस समर्थांनी गणपतीला केला आहे. वंदुनिया मंगळनिधी कार्यकर्ता सर्वसिद्धी, आघात अडथाळे उपाधी बांधू सकेना. सन 1659 साली अफझल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला आणि छत्रपतींना निर्वाणीपासून रक्षिणाऱ्या गणपती नवस फेडण्यासाठी समर्थांनी शिवरायांकडे 11 मुठी भिक्षा मागितली. शिवरायांनी दिलेले 121 खंडी धान्य भाद्रपद चतुर्थी ते माघ चतुर्थीपर्यंत सरासरी दररोज 675 किलो दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास सुमारे 5 महिने चाललेल्या या महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवास दररोज 11,000 भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यास उपस्थित राहिले असावेत. खालील ओवी नक्कीच त्याची प्रचिती देत असावी. 11 11 बहु 11 काय 11 कळेचिना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. त्यामुळेच समर्थांचा हा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोकणासह देशात सर्वदूर पसरला आणि समर्थ रचित गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची यामुळे म्हणण्याची सुरुवात झाली आणि ते आज तागायत सर्वच गणेशोत्सवांमध्ये म्हणण्याचा प्रघात सुरू आहे. दास रामाचा वाट पाहे सदना ही ओवी तर आज प्रत्येकाला नक्कीच माहीत असेल, कारण गणपती विसर्जनापासून ते पुढचा वर्षीचा गणपती उत्सव चालू होईपर्यंत सर्वजण त्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर समर्थांनी तेव्हा चालू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आज पण असाच चालू आहे आणि पुढे पण चालू राहील आणि त्याची प्रचिती पुढील ओवीमध्ये आपणाला ते नक्कीच दिसून येईल. गणाधीश माझे कुळीचे दैवत, सर्व मनोरथ पूर्ण करी ज्ञानतेने समाधान, आत्मनिवेदन रामदासी. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा एक गायत्री उपासक पुनरश्चरण करावयास बसला.
तो संसारी होता, तेव्हा काही सांसारिक इच्छा मनात धरून त्याने पुनश्चरण आरंभले. पुरश्चरण पूर्ण करूनही त्याला कोणताही फायदा झाला नाही. उलट पक्षी आयुष्यात काही वाईट घटनाच अनुभवास आल्या. आपल्याकडून काही चुकले असेल अशी कल्पना करून त्याने परत पुरश्चरण करण्याचे ठरवले. दुसरे पुरश्चरण केल्यानंतरही त्याला कोणताच फायदा झाला नाही. संकट येतच होती. न कंटाळता त्याने एकापाठी एक अशी 23 पुरश्चरणे केली. परंतु गायत्रीचे दर्शन तर सोडाच, पण साध्या साध्या इच्छाही पूर्ण झाल्या नाहीत. शेवटी तो संसाराला आणि कटकटींना वैतागला. त्याने काशीला जाऊन संन्यास घेतला. गायत्री उपासनेची आवड अजूनही त्याच्या मनात टिकून होती. त्याने 24वे पुरश्चरण करण्यास आरंभ केला. पुरश्चरण पूर्ण झाले आणि काय आश्चर्य, गायत्री माता त्याच्या समोर प्रकट झाली. काय हवे ते माग असे म्हणाली. त्यावर त्या साधकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तो म्हणाला, माते, आज मी संन्यास घेतलाय, आता मला काही नको. पण मला एक सांग, मला जेव्हा गरज होती तेव्हा तू का आली नाहीस? माझ्या इच्छा पूर्ण का केल्या नाहीस? स्मित हास्य करत देवी उत्तरली, बाळा, तुम्ही माणसं केवळ एकाच जन्माचा विचार करता. हे बघ, असे म्हणत देवीने आपली बोटे त्याच्या डोळ्यांवर ठेवली. साधकाला असे दिसले की 23 पर्वत भस्म होऊन पडले आहेत. देवी पुढे म्हणाली, तू पहिले पुरश्चरण पूर्ण केल्यानंतर मी तुझ्याकडे येण्यास निघाले होते. तुझ्या पूर्वजन्मीच्या पापांचे पर्वत एवढे होते की मला वाटच मिळेना. एकेका अनुष्ठानानंतर पापांचा एक एक पर्वत मी दग्ध करत होते. ज्यावेळी तू संन्यास घेऊन निष्काम बुद्धीने अनुष्ठान केलेस तेव्हा तुझी उरलेली पापेही जळून गेली आणि मला तुझ्याकडे येता आले. तात्पर्य हे की गुरुमुखातून नाम जरी घेतले तरी प्रत्येक साधकाच्या कर्मसंचयानुसार ते फलित होते. कोणाला त्वरित अनुभव येईल तर कोणाला सारे आयुष्य घालवावे लागेल. जरी एखाद्याला काही आध्यात्मिक अनुभव आले नाहीत तरी त्याने हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे की योग्य प्रकारे केलेले नामस्मरण आतल्या आत सूक्ष्म स्तरावर संस्कार क्षय करत असतेच. ज्याप्रमाणे पाण्याचे तापमान 100 डिग्री झाले की त्याला उकळी फुटतेच, त्याचप्रमाणे योग्य वेळ आली की आध्यात्मिक प्रगती होतेच होते. महत्त्वाचे आहे ते न कंटाळता, श्रद्धा न सांडता साधनात राहणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.